भागातले जवळपास बरेचसे प्रश्न सुटलेले आहेत आणि राहिलेले प्रश्न येणाऱ्या काळात आम्ही लवकरच पूर्ण करू. जेवढे काही कामं करणं शक्य होते, रोडचे असो, ड्रेनेजचे असो, लाईटचे असो, दिवाबत्तीचे, साफसफाईचे असो, जवळपास सर्व सोडविण्यात आलेले आहेत. विकास हे संपणारा नाही, विकास चालूच राहणार आहे. प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जाईल, प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेईल. पाण्याचा प्रश्न असेल, बाकी इतर गोष्टी असतील, सुरक्षेचा प्रश्न असेल, त्या गोष्टीला मी जास्तीत जास्त भर देईल. नांदेड महानगरपालिकेच्या अनुषंगानं आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पक्षाचे जे अधिकृत पॅनल आहे ते प्रचार करत आहेत, पण निवडणुकीला समोर जात आहेत. आपण या भागाचे माजी नगरसेवक आहात, उपमहापौर होतात. काय विकासाचे मुद्दे आहेत, काय विकास कामं झालेले आहेत? या भागामध्ये आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महापालिकेमध्ये आमच्या या भागामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. या भागाचा आता बघता तो आपला कॅनल रस्ता असो, या भागातले अंतर्गत रस्ते असो, पाण्याचा प्रश्न असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, नाली असो, दिवाबत्ती असो, या भागातले जवळपास बरेचसे प्रश्न सुटलेले आहेत आणि राहिलेले प्रश्न येणाऱ्या काळात आम्ही लवकरच पूर्ण करू. या भागातले जे रस्त्याचे जे मुद्दे आहेत ते प्रामुख्याने आहेत. प्रभाग वाढत चाललेला आहे, प्रभागाची जी भौगोलिक क्षमता आहे ते वाढत चाललेली आहे. काय सांगाल? नाही, आता हा प्रभाग म्हणजे हे नांदेडला विस्तारित भाग आहे. दिवसेंदिवस दरवर्षी या भागामध्ये हा नांदेड विस्तारत जातो. त्यामुळे या भागातला डेव्हलपमेंट आहे. आपण कितीही केलं तरी प्रत्येक वर्षी प्रत्येक 6 महिन्याला नवीन लेआउट पडतो. त्या भागातले रस्ते असो, त्या भागातले नाले असो, त्या भागातले दिवाबत्ती असो, हे प्रश्न वाढतच जातात. त्यामुळे हा विकास कधी थांबणारा नसतो. विकास हा निरंतर चालणारी गोष्ट आहे. आपण कितीही केलं तरी विकास हा काही ना काही शिल्लक राहतोच. राहिलेला विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही हे पुढच्या येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्ही करून पूर्ण. कैलास भाऊ, आपल्याला पण उमेदवारी भेटलेली आहेत, काय सांगाल? जनतेला मी एवढीच विनंती करतो की जे राज्यामध्ये सरकार आहे, जे केंद्रामध्ये सरकार आहे आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा विकास, नांदेडमध्ये प्रेम, तर यानं ओळखून भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं. प्रभागामध्ये आपण पहिलं म्हणजे या निवडणुकीला समोर जात आहेत. जर नगरसेवक झाले तर नागरिकांच्या कुठल्या समस्यांना आपण आळा घालणार आहे? नागरिकाच्या प्रथमतः मी प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जाईल, प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेईल. पाण्याचा प्रश्न असेल, बाकी इतर गोष्टी असतील, सुरक्षेचा प्रश्न असेल, त्या गोष्टीला मी जास्तीत जास्त भर देईल. आपण माजी नगरसेवक होतात, कुठले विकास कामं आपल्या हाताने झाले आहेत आणि कुठले करावं असं आपल्याला वाटतं? विकास कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्या या प्रभागामध्ये जेवढे काही कामं करणं शक्य होते, रोडचे असो, ड्रेनेजचे असो, लाईटचे असो, दिवाबत्तीचे, साफसफाईचे असो, जवळपास सर्व सोडविण्यात आलेले आहेत. फक्त एकच अडचण आहे की पाणी, या भागामध्ये पाणी पुरवठा जो होतो तो टाईमवर होत नाही. तर तो पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. फक्त टायमिंगच्या बाबतीत वेळ थोडं उशिरा येते पाणी, ते आम्हाला या भागामध्ये, या फक्त पर्टिक्युलर या गल्लीचं सांगतो आम्ही, सह्याद्रीनगरचं, या भागामधला पाणी पुरवठा आम्ही सकाळी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नागरिकांची समस्या पाण्याची होती, त्याच्यावर आपण आळा घालण्यासाठी संदर्भात सांगितलं. प्रभाग वाढत चाललं आहे, तर विकासाचे काय मुद्दे राहणार? विकासाचे मुद्दे, जनतेला जेही म्हणजे पायाभूत सुविधा लागतील ते सर्व पायाभूत सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जो काही विकासाचा निधी उपलब्ध करून देता येईल तो आम्ही या भागामध्ये जास्तीत जास्त खेचून आणून या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय जनता पार्टीने आपल्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिलेली आहे, काय सांगाल? रात्रंदिवस मी काम करत राहतो, जनतेच्या सेवेत राहतो आणि कधीही फोन केला तर फोनवर उपलब्ध राहून जनतेची सेवा करतो. म्हणून मला अशोकराव साहेबांनी सर्वेमध्ये नाव आलं आणि त्याच्यामुळं माझ्या विश्वास टाकून मला तिकीट दिलेलं आहे. विकासाचे काय मुद्दे राहणार आहे आपले? विकासाचे मुद्दे आता जे होतील ते विकास आता थोडा करत राहतो. जनता, विकास हे संपणारा नाही, विकास चालूच राहणार आहे. विकास जे लागेल ते विकास जसा होईल तसा आमच्या परीने आम्ही विकास, साहेबाच्या आशीर्वादाने आम्ही विकास 100% करू. हे होतं प्रभाग क्रमांक 2 मधले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवारांचं पॅनल. बघणं महत्त्वाचा ठरणार आहे की येणारा
15 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून या प्रभागातली जनता यांना विजय करतील का? खूप खूप धन्यवाद.